नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण 40-50 गायांचे लॉट विकलेले आहेत आणि आज एक आपल्याकडे 10 गायांचा लॉट विक्रीसाठी अवेलेबल आहे। तर व्हिडिओमध्ये दिसत असलेली गाय आपण चारी बाजूनी कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत। मित्रांनो, गाय घेत असताना व्यापारी किंवा डॉक्टर यांच्या व्यतिरिक्त आपण एक नवीन माहिती गाय कशी घ्यावा, कशी चॉईस करावा याची जाणून घेणार आहोत। गाय घेत असताना गायीच्या अंगावरून तुम्ही हात फिरून बघा। गाय जर एकदम अट्रॅक्टिव्ह होत असेल तर समजून जायचं ती गाय फ्रेंडली आहे आणि गायीच्या जर नाकावरती जर घाम आल्यासारखं पाण्याचं थेंब असतील तर समजून जायचं गायला ताप वगैरे असं काहीच नाही। तर जाणून घेऊ आपण 10 गायींची माहिती आणि एक गायींच्या माहितीमध्ये एक पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या गायीची किंमत सांगितलेली आहे 1,10,000 रुपये। व्यवहाराला बसल्यावर ही किंमत कमी जास्त होईल, त्यामुळं व्यवहाराच्या गोष्टी व्यवहाराच्या ठिकाणी योग्य आहेत। व्यवहारात कमी जास्त हे होतच असतात। तर ही 2 नंबरची गाय आपण कव्हर करीत आहोत। या गायीची किंमत सांगितलेली आहे 95,000। ही दुसंदा येत आहे। तुम्ही गायीच्या कासाची ठेवण, सडांमधला अंतर, पाठीचा कणा, स्किन क्वालिटी, गायी चालत असताना तिच्या चारी पायांमधले जी काय व्यवस्थितपणा आहे। तर व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गायीबद्दल आणखीन जर माहिती सांगायची म्हटलं तर कुठलीही गाय घेत असताना गायीच्या कूस बघणं खूप महत्त्वाचं आहे। कूस दोन्ही बाजूनी गच्च भरलेले असायला पाहिजे। जर एका बाजूनी कूस भरलेले असेल तर गायीला अपचन आहे किंवा गायी आजारी असल्याचं 100% तुमच्या लक्षात जरी नाही आलं तरी लक्षात घ्या। कूस दोन्हीही बाजूनी गायीची गच्च भरलेली असायला पाहिजे आणि गाय जर गाभण आहे असं सांगून विकत असेल, व्यापारी असेल, शेतकरी असेल किंवा आणखीन इतर कोणी असेल, तर गायीची एकही फासळी उघडी दिसता कामा नये। तर अशा पद्धतीने गाय तुम्ही बाजारातून असेल किंवा शेतकऱ्याच्या दावणीवरून असेल किंवा व्यापाऱ्याकडून असेल, अशा गायी तुम्ही बघून पारखून घ्या। कारण की शेतकऱ्यांच्या गायी जर घ्यायचं म्हणलं तर कमीत कमी 1,85,000, 90,000, 1,00,000 अशा किमतीच्या गायी असतात आणि शेतकऱ्याच्या कुठल्याही 1 रुपयाचं सुद्धा नुकसान होणार नाही याची आपण जास्तीत जास्त दक्षता घेत असतो। गायीमध्ये काय बाटबट्टा असेल तर व्यापारी स्वतः जबाबदार राहतील, सगळ्या गोष्टीत सगळ्या बोलीत व्यापारी राहतील, हे आपण वारंवार सांगत आहेत। कारण की आपण निवडक व्यापाऱ्यांचेच व्हिडिओ बनवत असतो। तर आपण ही 3 नंबरची गाय कव्हर करतो आहे। ह्या गायीची किंमत सांगितलेली आहे 92,000। व्यवहाराला बसल्यावर किंमत नक्कीच कमी जास्त होईल। ही गाय पहिला रो आहे आणि नक्कीच ही गाय सोडवल आणि व्यवस्थित अशी दिसत आहे। तर या गायीची जर आणखीन माहिती काढायची म्हटलं तर ही 20 दिवसाची कच्ची आहे। 20 दिवसाची ही गाय कच्ची आहे, म्हणजेच 20 दिवस हिला व्यायला टायमिंग आहे। तर तुम्ही गायीच्या चालण्यावरून बघू शकताय गाय चारी पायांमध्ये व्यवस्थित आहे। गायीचा पाठीचा काना, गायीची स्किन क्वालिटी, गायीचं बॉडी स्ट्रक्चर, तिचे कासाची ठेवण, सडांमधलं अंतर, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करीत आहोत। आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा असंख्य शेतकऱ्यांनी एकदम काळजीपूर्वक आणि व्यवस्थित असे पारदर्शक व्यवहार करून गायी घेतलेल्या आहेत। आपण निवडक व्यापाऱ्यांचेच व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो। बरेचसे यूट्यूबर असे आहेत की जाहिरातीसाठी पैसे घेऊन कसलाही माल कसाही आणखीन चांगल्या पद्धतीने एडिट करून शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यातच शेतकरी 100% फसला जातो। आपल्या व्हिडिओमध्ये ना कुठले एडिटिंग आहे ना कुठले काय, आपण फक्त व्हिडिओच्या समोर व्हिडिओ जॉईंट केलेले आहेत आणि गाय व्यवस्थित दिसन यासाठी फक्त थोडंसं नॉर्मल स्लो मोशन केलेलं आहे। तर ही आपण 4 नंबरची गाय कव्हर करीत आहोत। तुम्ही बघू शकता गायची कास, आणि गाय खरेदी करीत असताना गायची कास मोठी असणं म्हणजे जास्त दूध देते असा चुकीचा समज आहे। गायीच्या ज्या दुधाच्या ज्या काही शिरा आहेत, ज्या कासाकडं आलेल्या असतात, त्या गायीच्या शिरा बघणं तुम्ही 100% त्या शिरा बघा। गायीचं जास्त मोठे सड असणं सुद्धा चांगलं नाही। गायीचे सड पण मापातच असायला पाहिजे, लय पण बारके नसायला पाहिजेत आणि लय पण मोठे नसायला पाहिजेत। गायीची कास एकदमच मोठे गुडघ्यापर्यंतच येते आणि खाली कास लोंबते, मग ती लय जास्त दूध देईन असं पण काही विषय नाही। गायीच्या पोटावर तुम्ही असं बुक्कीच्या प्रकारे असा हात बुक्की दाबून तिच्या आतमधलं पोट एका मिनटाला कमीत कमी 3 ते 4 वेळा तुमच्या हाताला जाणवलं पाहिजे। असं धड उडलेलं आतमध्ये असं पोट दाबल्यानंतर त्यावेळेस आपल्याला समजून येतं की गायची रवंथ
करण्याची क्षमता चांगली आहे. गायीने जर चांगला रवंत केला, प्रत्येक जनावर कमीत कमी दिवसातून 8 ते 9 तास रवंत करत असतं. गायीने जर चांगला रवंत केला तर ती चांगलं दूध देणार. गायीने जर चांगला चारा खाल्ला तर चांगला रवंत करणार, चांगला रवंत केला तर चांगलं दूध देणार. या अशा सगळ्या गोष्टी असतात. जे नवीन शेतकरी आहेत या गाईचा कूस बघून, गाईचं बॉडी स्ट्रक्चर बघूनच फसल्या जातात. तर गाईच्या 3-4 प्रकारे तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. गाईच्या तोंडापासून गाईच्या छातीपर्यंत, गाईच्या शेपटीपासून गाईच्या मांडीपर्यंत सगळ्या बाबतीत गाय कशी निवडायची आहे ही तुम्हाला सांगणार आहे. तर आता ही पुढची गाय आपण बघत आहोत. या गाईची किंमत सांगितलेली आहे 1,10,000 रुपये. तर व्यवहाराला बसल्यावर नक्कीच या गाईची किंमत कमी जास्त होईल. आणि जर एखाद्या शेतकऱ्याला जर ह्या गाई घ्यायच्या असतील तर ह्या गाईच्या मालकाच्या घरापासून ते शेतकऱ्याच्या घरापर्यंत जे लागणारं जे वाहन आहे, पिकअप असेल किंवा टेम्पो असेल, तर ते अवेलेबल केलं जाईल. आणि आपलं जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तुमचा व्यवहार कितीही रुपयांनी जरी झालेला असला तरी 5,000 रुपये तुम्हाला डिस्काउंट देण्यात येणार आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेलं आहे. आणि इथून मागच्या पण व्यवहारांमध्ये आपण हेच केलेलं आहे. चॅनल सबस्क्रायबर असेल तर 5,000 रुपये डिस्काउंट दिलेलं आहे. आता ही आपण पुढची गाय कवर करीत आहोत. बांड्या कलरची ही गाय आहे आणि ही सुद्धा गाय पहिलारूच आहे. तुम्ही बघू शकता पहिलारू गाय असून पण कशी एकदम रुबाबदार आणि दमदार अशी गाय आहे. गायच्या चालण्यावरून सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत. तिच्या चारी पायांचं व्यवस्थित पाऊल टाकण्याची पद्धत, गायची कास, गायची सडांमधलं अंतर, गायच्या पाठीचा काना व्हिडिओ त्यामुळंच आपण स्लो मोशनमध्ये घेतलेला आहे. गायचे स्किन क्वालिटी आणि पाठीमागच्या साईडनी जे तुम्हाला शेपटीच्या साईडचे जे 2 बोन्स दिसत आहेत, म्हणजे हुक बोन्स म्हणतात त्याला, म्हणजे आपण त्याला डुबर म्हणतो मराठी भाषेत, किंवा 2 जे हड्डे इकडच्या आणि इकडच्या साईडचे, त्याच्यामध्ये कमीत कमी आपलं एक टीच बसन एवढं अंतर असायला पाहिजे. ते अंतर का असायला पाहिजे तर जेणेकरून गाय ज्यावेळेस यायला लागन त्यावेळेस तिला जास्त त्रास होणार नाही यायच्या टायमिंगला. आणि गाईचं जर एका फासुळ्या जर जास्त उघड्या असतील तर असं समजून जायचं की गाय या अगोदर आजारी आहे, किंवा गायला आपण घेण्याच्या अगोदर तिला सुग्रास किंवा चारा, तिचं खाणंपिणं व्यवस्थित झालेलं नाही, तिची टापटीप व्यवस्थित झाली नाही असं समजून घ्या. कारण की गाईच्या फासळ्या उघडा असणं हे असं एक लक्षण आहे की या अगोदर, म्हणजे आपल्यापर्यंत गाय यायच्या अगोदर पहिले कधीतरी आजारी पडलेले आहे. आणि मी परत सांगतोय, व्यापाऱ्यांच्या बोलण्यावरून किंवा डॉक्टर जरी असले तरी त्यांच्या सांगण्यावरून ज्या अशा गोष्टी काय क्लिअर करीत असतात व्यापारी, की बघायची किती मोठी कास आहे मग हे जास्त दूध देईन, असं काय नसतं. गायच्या जे काय दुधाच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा आपल्याला गायच्या जवळ गेल्यानंतर दिसतच असतात. आणि जशा त्या मिल्क लाईन, म्हणजे त्याला आपण दुधाच्या शिरा म्हणतो, दुधाच्या ज्या नसा म्हणतो, त्या जर मजबूत असतील तर गाय 100% जास्त दूध देत असते. तर आपल्याला जर ह्या गायींमधील काय जर अडीअडचणी जर वाटल्या किंवा काय बाटबट्टा वाटला तर या सगळ्या बाटबट्ट्याला व्यापारी जबाबदार राहणार आहे. ही गोष्ट आपण छातीठोकपणे वारंवार सांगत आहेत, कारण की आपण निवडक व्यापाऱ्यांचे, चांगल्या व्यापाऱ्यांचेच व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. असे बरेचसे असंख्य व्यापारी आहेत की आमचे व्हिडिओ घ्या, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाहिरात करा, तुम्हाला पैसे देऊ, असं जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांचे आपण माल चांगला जर नसेल तर आपण त्यांचे व्हिडिओ घेत नाहीत, चॅनलवर टाकून तुमच्यापर्यंत पोचवत सुद्धा नाहीत. आपण निवडक व्यापाऱ्यांचेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकत असतो. आपल्याला 10 गाया कवर करायच्या आहेत, पण आपण जर आपल्या चॅनलला जर नवीन असता, शेतकरी मित्रांनो, मी एवढी मेहनत घेऊन खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. जर तुम्ही आपलं चॅनल आणखीन सबस्क्रायबर नसेल केलास, जर आपलं दूध उद्योग परिवारामध्ये जर सामील नसताना झाला तर सबस्क्राईब करून सहभागी व्हा, जेणेकरून असेच नवीन लॉट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत, तुमच्या खिशात, तुमच्या मोबाईलमध्ये अवेलेबल होतील. व्हिडिओ मी टाकला की नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. जे काही शेतकरी आहे ज्यांना गाय घ्यायची असते ना, अशापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करीत चला. तर आपण आता पुढची गाय कवर करतोय. तुम्ही बघू शकताय गायच्या पाठीचा खाना, कासाची ठेवण. या गायची किंमत सांगितलेली आहे 85,000 रुपये. तर व्यवहाराला बसल्यावर आणखीन किंमत कमी जास्त होईल. या सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी असतात. आणि व्यापारी असेल किंवा शेतकरी असेल किंवा गाय घेणारे गिराईक असतील,
यांच्यात व्यवहार हा होतच असतो आणि व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार झाला पण पाहिजे. तर आपण ही पुढची गाय कवर करतो आहे. या गायची किंमत सांगितलेली आहे 90,000 आणि व्यवहाराच्या ठिकाणी ज्या गोष्टी होणार आहेत त्या किमती कमी जास्त होतच असतात. आपण व्हिडिओमध्ये सांगतो म्हणजे त्याच किंमत आहेत अशा काही नाही. व्यवहार कसा पण होऊ शकतो आणि किती पण जसं तुम्हाला व्यापाऱ्याला तुम्हाला ज्या हिशोबाने गाय घ्यायला योग्य वाटतं त्या हिशोबाने व्यवहार होत असतो. तर तुम्ही बघू शकता गायची स्किन क्वालिटी कशी आहे. आता आपण ही पुढची गाय कवर करतो आहे. या गायची किंमत सांगितलेली आहे 1,10,000 रुपये. गायच्या चालण्यावरून बघू शकताय तुम्ही कशी आहे गाय. आणि ही गाय जुळलेली आहे दाताला. तर ही पहिल्यांदी 25+ लिटर चाललेली आहे आणि आत्ता आपण 25+ दूध देईन असं त्यांचं म्हणणं आहे. तर गाईच्या कासाची ठेवण, साडांमधलं अंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने या गाई घ्यायच्यात आणि कशा पद्धतीने व्यवहार करायचा आहे. हे शेतकऱ्यांना काय जास्त सांगायची गरज नाही. शेतकरी 10 रुपयाच्या पेंडीपासून ते लाख रुपयाच्या गायीपर्यंत व्यवहारामध्ये एकदम परिपक्व असतो. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.